तर मन आहे ना की ज्याला पाय नाहीत, ज्याला एक पाय नाही त्याला त्याचं दुःख त्याला विचारा. ज्याला हात नाही त्याला त्याचं दुःख विचारा. आणि ज्याला अपंग आहे त्याला त्याचं दुःख विचारा. की ही दुःख काय असतं ती फक्त त्या व्यक्तीलाच माहिती. कारण मी माझी बानूच आहे म्हणून मी म्हणत नाही. माझ्या बानूसारख्या भरपूर अशी लेकरं आहेत, भरपूर असे लेकरं आहेत. मग त्यांना विचारा. ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, मग ज्याला आईबापा नाही ती त्याला विचारा. ज्याला आईबापा आहे ती त्याची किंमत त्यालाच माहिती असते. आणि ज्याला आईबापा नसतात त्याला त्याची किंमत खूप मोठी असते. कारण खूप मोठं दुःख असतं ती त्यांना. म्हणून जोपर्यंत आईबापा आहे ती तोपर्यंत ती कष्ट करण घालणं हे आपलं काम असतं या. आणि जोपर्यंत त्याला एक हात नसतोय ती आपलं काम असतंय त्याला एक हात मदतीचा द्यायचा. त्याचा एक हात नसला म्हणून काय झालं, आपण आपला हात एक द्यायचा. आता माणसानं काय तोडून द्यावं का? तोडून नाही, असंच त्याच्या हाताला हात जोडायचा. झालं त्याचं 2 हात, त्याला समाधान, आपल्याला समाधान. आता माझी बानू एका जागेवर झोपून आहे. तिला वाटत असन मी पळावं, मी चलावं, म्हणजे तिच्या मनाला किती काय वाटत असन. म्हणजे असं बघा तुम्ही, अपंग्याचं किती मोठं दुःख असतंय त्या फक्त बानूच्या जीवालाच माहिती. पण बानूच्या जीवाला जीव माझा मिळलाय त्यामुळं मला बानूचं दुःख ही सगळं माहिती आहे. बानूचं नाकापासून तिचं काय दुखायला लागलं हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. का तर मी आई आहे म्हणून. बानूला थोडंसं काय झालं तर तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर दुःख किती असतं या, असतंय का नाही. म्हणून सांगते ही कष्ट ही करावंच लागतंय, कष्ट ही करावंच लागतंय. कष्टाने माणूस मरत नाही आणि मेहनतीने बी मरत नाही. कष्ट करा आणि छान छान खावा आणि आशीर्वाद द्या. बरोबर आहे का नाही. कारण तुम्ही म्हणत असाल की ताई तू कीर्तन सांगितल्याने काय सांगायला लागली. कीर्तन नाही, हकीकत आहे. माझ्या आयुष्यातलं ही दुःख आहे. कारण मला राहायला छत नाही स्वतःचं माझ्या, पण माझ्या आईबापाच्या स्वतःचं आहे. माझ्या आईबापाचं आहे म्हणून मी राहते. कारण मला त्यांनी एवढा मोठा आधार दिला आहे. नका का नाही ना म्हणा त्यांनी धन दौलत देऊ, पण त्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे त्यांचा हात आहे. त्यामुळं का नाही मलाही कुठंही देव कमी करणार नाही आणि तुमच्या आशीर्वादाने बी कमी करणार नाही. त्यामुळं का नाही जोपर्यंत मला आईबापा आहे ती तोपर्यंत माझं कर्तव्य आहे की त्यांना मला बघून त्या गोष्टी अनुभवच्या खुश. कारण आईबापा जन्माला जात नाहीत. लहान असलो ना आपण तोपर्यंत आपल्याला हुड असतो आपण, पण जेव्हा आपल्याला मोठं होईन आईबापाच्या वयात येईन त्यावेळेस आईबापाची किंमत आपल्याला समजते. काही जणांना समजते तर काही जणांना समजत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की सांगायचा उद्देश माझा असा आहे की मी कीर्तन बघते मोबाईलवरती. मला टाईम थोडासा भेटला ना तर मी कीर्तन बघते. त्याच्यातलाच उद्देश मी थोडासा सांगते. कारण अनुभव ही दुसरं ही काय बघण्यापेक्षा का नाही तुम्ही कीर्तन बघा आईबापाचं, लेकीचं. मला 3 माणसाची लय माया येते. का माहिती आहे का? लेक मातीची, माझ्याच नाही सगळ्या लेक मातींची. आईबापांची, माझ्याच नाही सगळ्या आईबापांची. म्हणून का नाही कर्म ही चांगली करावा माणसानं. कर्म चांगली केली तरच फळ भेटते. माझ्या गळ्यात नका का नाही असताना फुटका म्हणे, माझ्या आईच्या पण गळ्यात नका का नसताना फुटका म्हणे, पण आनंदाने आहे आम्ही. अभिमानाने सांगू शकतोय आम्ही खुश आहे, आम्ही आनंदात आहे. का? आमच्यापाशी इज्जत आहे, आमच्यापाशी आईबापा आहेत म्हणून. ज्याच्यापाशी काय नसतं त्याला माहिती असतंय मला आईबापा असती तर माझं किती भारी झालं असतं. कारण ते दुःख फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं, त्यांना आईबापा नसतात. आता याच्यात कुणी राग मानून घेऊ नका. कारण माझी जशी आईबापा आहेत तशी तुमची पण आहेत आणि तुमची आईबापा आहेत ती माझी पण आहेत. अशी सगळी आपलीच आहेत म्हणायचं आणि चालायचं. थोडं कीर्तन ऐका, तुम्हाला थोडंसं ज्ञान येईन आणि कीर्तन ऐकून थोडंसं आपलं हृदय जे धडकतं ते बाहेर पडतं. आपल्या मनामध्ये दुःख कोणचं ठेवू नका. आपल्या मनामधलं दुःख बाहेर काढा. ते मनामध्ये ठेवलं तर तुम्ही खचणार,
तुम्ही म्हणजे कामातनं जाणार म्हणजे कष्ट करू वाटणार नाही किंवा तुम्हाला काही करू वाटायचं नाही. तर तुम्हाला थोडं थोडं मी आता अशा काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही विचारसुद्धा केला नसेल, कुणाच्या हेड्यामध्ये पण नसेल. मला नका का नसेल ना पैसे भेटू द्या, माझं कुणी मॉनिटायझर बी नाही करू द्या. माझ्या जीवनात आलं, देवाने बघितलं तर माझं मॉनिटायझर होईल. बघू, आता सीजन आहे म्हणून मी शांत बसली. कुणी ना कुणी असं एक व्यक्ती असेलच ते आपल्याला मॉनिटायझर करून देईन, आहे की नाही. तर लवकरच मी टिंबुर्णीला जाणार आहे, गवारे अब्दूवर यांच्याकडे जाणार आहे मी. कारण टिंबुर्णीत माझी बहीण राहते, मावशी राहते, तिथं मी जाईन, चौकशी करेन, हातपाय जोडीन, पण त्यांना मी रिक्वेस्ट करीन की माझं मॉनिटायझर करून द्या. भविष्यात चांगलं झालं तर माझ्या बाणूसाठी होईल, 4 पैसे महाग पडत्याल. कारण घरात नका का नसो ना घास सोन्याचा खायला, पण आनंदाने अभिमान आहे आणि आनंदाने या गावात उच्च मान करून आम्ही चालू शकतो. बोलणारी किती का असं ना असावी लागते ती बोलणारी पण. तर चला, मी काही जास्त बोलत नाही, कारण मला जास्त बोललं तर माझं दुखायला लागलंय आधीच, अजून जास्त दुखायचं. कारण इथनं जाऊन अजून आम्हाला वाहतूक करायची, फड लावायचं, गाडी भरायला एवढा उशीर लागला. गाडी पण जीवरलाच खाली करायला इट आली ठोकळा. आता म्हणलं होतं जावं खाली करायला, पण म्हणलं नको, लय धावपळ होईल जीवाची, म्हणून नुसती भरूनच दिली आणि आलो. तर बघू जमलं तर, आणि लाईक करत जावा, आशीर्वाद लागेल बाणूचा तुम्हाला. तर चला, बाय.